आपण सत्कार करणार आहोत। आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आपल्या सर्वांचे लाडके मंत्री महोदय, पणन तथा राजशिष्टाचार मंत्री तसंच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल। आपलं नाव घेताना नेहमीच आनंद होतो, जरासा कधीवरही दाटून येतो तो यासाठी की आपण करीत असलेली विकास कामं आणि अहोरात्र घेत असलेली मेहनत। मी सन्मान करण्यासाठी विनंती करेन विनायक दादा चव्हाण, श्री राजू दादा सोनवणे, रामलाल दादा मालचे, संजयजी मालचे, आकाश दादा बागलस। तेही हे आकर्षण आहे, आदर्श आहे या गावाचं। पुष्पगुच्छ आणि घुंगडी देऊन आपला सन्मान होतोय। जोरदार टाळ्यांचा गजर करूया आणि आपण आजच्या या कार्यक्रमाचे साक्षीदार आहोत। आणि यानंतर सुराय ग्रामपंचायत ग्रुप भाऊंचा सत्कार करेल। सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य पदाधिकारी यांना विनंती करेन की आपण भाऊंचा सन्मान करावा, सत्कार करावा। सरपंच ताईसाहेब उज्जैनताई, आपण सन्मान करण्यासाठी मंचावर यावं आपणास विनंती करते। यानंतर आपण सन्मान करणार आहोत महावीर सिंगजी रावल यांचा, माननीय माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद धुळे, आणि यांचा सन्मान करण्याची विनंती करेन नानची चव्हाण ग्रामपंचायत सदस्य, ठाणसिंग मानसिंग सोनवणे, हिलाल दुला मालचे, देवाभाऊ मालचे, जामसिंग माणिक सोनवणे यांनी हा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करते। आणि यानंतर आपण सन्मान करणार आहोत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे बाबासाहेब बेलदार सर। आपण सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर यावं अशी विनंती करते आणि सन्मान करतील शामराव भाऊ सोनवणे, वीणा मालचे, गोरख भाऊ मालचे, नानाभाऊ सोनवणे, ग्रामस्थ अक्कलकोस। टाळ्यांचा गजर आपण सुरू राहू देऊया। यानंतर आपण सन्मानित करणार आहोत उपविभागीय अधिकारी शिरपूर प्रांत साहेब, माननीय शरद मंडलिक साहेब यांना सन्मान करतील माननीय आणि यानंतर आम्ही सन्मानित करणार आहोत माननीय उपविभागीय अधिकारी शिरपूर प्रांत साहेब, माननीय श्री शरद मंडलिक सर, आणि सन्मानित करतील काळूसिंग दुला मालचे, उदयसिंग मना चव्हाण, मोतीलाल मालचे, ग्रामस्थ अक्कलकोस तथा अशोक मना सोनवणे।
धन्यवाद सर. आणि यानंतर सन्मानित करूया माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री राजेश इंगळे साहेब यांना. सन्मानित करतील श्रीमती विनायक दादा चव्हाण राजू सोनवणे. गिरासे यांचा. नानासाहेब आपण सत्कार स्वीकारावा अशी आपणास विनंती करते. आणि सत्कार करतील काळूसिंग मालचे, उदयसिंग चव्हाण. यानंतर सन्मान करूया जिजाबराव भाऊसाहेब यांचा, माजी सभापती पंचायत समिती शिंदखेडा. आणि सन्मानित करतील नानजी चव्हाण ग्रामपंचायत सदस्य आणि ठाणसिंग भाऊ सोनवणे. यानंतर सन्मान करूया माननीय प्रकल्प संचालक DRDA धुळे माननीय राजन पाटील साहेब. आणि सन्मानित करतील हिलाल दुला मालचे, देवा मालचे. यानंतर वीरेंद्र आबा गिरासे यांना सन्मानित करूया, माजी जिल्हा परिषद सदस्य. आणि सन्मानित करतील जामसिंग मानिक सोनवणे. यानंतर सन्मानित करूया उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद धुळे श्रीमती स्नेहा पवार मॅडम. आणि मॅडमचा सन्मान करतील भागीरथाबाई चव्हाण आणि ज्ञानाबाई मालचे. माजी सभापती डॉक्टर दीपक बोरसे यांनी सन्मान स्वीकारण्यासाठी यावा. आणि सन्मान करतील नाना भाऊ सोनवणे. माजी सभापती रणजित भाऊ गिरासे यांचा सन्मान होईल. यानंतर रणजित भाऊसाहेब गिरासे यांना सन्मानित करतील देवा भाऊ मालचे. क्षमा मागते आणि कार्यक्रमात आपण पुढे जाऊया. अक्कलकोस हे 100% आदिवासी असलेलं आपलं हे छोटासा पाडा. ग्रामपंचायत सुराय या ग्रामपंचायतीमध्ये 4 पाडे आहेत.
एक अक्कलकोस 100% आदिवासी, एक चुडाणे हा 100% कोळी बांधव, एक कलवाडे 100% आदिवासी बांधव आणि सुराय याच्यामध्ये सर्व जाती जमातीचे लोक, असा या अक्कलकोस या पाड्याला आज आपण सगळेजण भेट देतोय. राज्याचे महामहिम राज्यपाल श्री विष्णुदेव वर्मा साहेब ह्या ज्या धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते आणि धुळे जिल्ह्यामधनं त्यांनी धुळे जिल्ह्याला पालकत्व घ्यायचं किंवा कसे असं त्यांचा विचार आहे. आणि त्या धुळे जिल्ह्यामध्ये कुठल्या गावाला त्यांनी दत्तक घ्यावा अशा प्रकारची चर्चा माझ्याबरोबर करत असताना मी त्यांना सांगितलं की डोंडाईच्या जवळ एक अक्कलकोस गाव आहे, त्या अक्कलकोस गाव 100% आदिवासी बांधव आहेत आणि त्याला पालकत्व आपण घ्यावं असं मी त्यांना आग्रह केला आणि त्यांनी ते मान्य केलं आणि त्याला अनुषंगून ते आज येणार होते. आज या कार्यक्रमाला माझ्याबरोबर माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद श्री महावीर सिंग दादा आहेत, या गावाचे लोकयुक्त सरपंच सौ उजनाबाई पांडुरंग जाधव आहेत, त्याचबरोबर जिल्हा परिषदचे मुख्य अधिकारी श्री बेलदारजी आहेत, महसूलचे आमचे प्रांत आहेत, या गावाचे उपसरपंच श्री गुलाब जाधवजी हे सुद्धा आहेत, माजी सरपंच अक्कलकोस तानसिंगजी सोनवणे, माजी सरपंच अक्कलकोस हिलालजी मालचे, बूथ प्रमुख श्री विनायक चव्हाण, गटनेते रवींद्र पाटील, सरपंच प्रतिनिधी मोहन जाधव, ग्रामपंचायतचे सदस्य नानजी ओंकार चव्हाण, दुसरे आमचे प्रमुख राजेंद्र सोनवणे, शक्ती केंद्र प्रमुख ज्ञानेश्वर पाटील, ग्रामपंचायत सदस्य संपतभाऊ साळवे, सामाजिक कार्यकर्ता देवा पांडू मालचे, जामसिंगजी सोनवणे, आकाशजी बागले, रामलाल मालचे, रणधीरभाऊ जाधव, ओखाभाऊ खोडपे आणि माझ्याबरोबर प्रमुख अनेक मान्यवर इथे आले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, त्यांचे सहकारी आहेत, पंचायत समितीचे आजी माजी अनेक सभापती सदस्य आहेत आणि आमच्या महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाचे सर्व प्रतिनिधी इथे आहेत. विविध विभागामधून आपण सगळ्यांनी मागच्या 15 मोठं काम आपण उभं केलं, परंतु आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या गावाला आलोय आणि फार पूर्वीपासून आपल्या देशामध्ये ही संकल्पना होती की जोपर्यंत खेडे आणि पाडे सुधारणार नाही, बदलणार नाही, विकास होणार नाही, तोपर्यंत आपला देश हा वेगाने पुढे जाऊ शकणार नाही. कारण शेवटी ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपण ज्यावेळेस GDP पाहतो किंवा काय पाहतो तर शहरामधले 4 घरांकडे पाहून चालणार नाही, तर शेवटचा पाडा जो आहे अक्कलकोस सारखा, या पाडाच्या सर्वांगीण विकासाकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं गेलं पाहिजे. खरं तर या 15 दिवसामध्ये आपण सगळ्यांनी विशेषतः ग्रामविकास विभागाने जे CO साहेब मोठ्या वेगाने इथे सगळं काम उभं केलं, हे अत्यंत स्तुत्य बाब आहे. परंतु प्रश्न असा होतो की जर एखादे VIP येत असताना ही अधिकची जबाबदारी घेण्याची गरज काय? आपले गावच इतके सुंदर असले पाहिजे की कोणी कधी आलं तरी त्या सगळ्या साधन सुविधा आपल्याला तिथे उभ्या केल्या पाहिजे. जवळपास आता 77-78 वर्ष आपल्याला लोकशाहीला होत असताना, स्वतंत्रतेला होत असताना आपल्या सगळ्यांची जबाबदारी अधिक वाढलेली आहे. आपल्यामध्ये काही लोक पुढे गेले, काही लोक मध्ये राहिले आणि काही लोक मागे राहिले आणि म्हणून आपण सगळ्यांनी मागच्यांना हात देऊन त्यांना पुढे नेण्याचं काम आपण केलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्या देशामध्ये 200 वर्षाचा आपण लढा इंग्रजांविरुद्ध दिल्यामुळे सरकार आपलं नाही, सरकार विरुद्ध लढा द्यायचा आहे
आणि सरकारच्या विरुद्ध आपल्याला काम करायचं अशी भूमिका तयार होते. अधिकाऱ्यांमध्ये इंग्रजांपासूनची काही परंपरा चालू आहे की मी साहेब आहे, मी अधिकारी आहे, मी मालक आहे, मी चालक आहे, मी सर्व आहे, मला कोणाला उत्तर द्यायचं आहे. ही भावना ही धीरे धीरे आता कमी होऊ लागली आहे. परंतु याला मिटवत हा देश माझा आहे, इथल्या सगळ्या लोकांसाठी मी कटिबद्ध आहे. आणि मी आज सकाळी उठत असताना, आज दिवसभर 8 ते 10 तास काम करत असताना त्या सामान्य लोकांना, कारण मी जसं जनसेवक आहे, तुम्ही तसं सरकारी अधिकारी आहात, आणि म्हणून मी या सामान्य लोकांच्या जीवनामध्ये काही आज परिवर्तन करू शकतो का, माझ्यामुळे काही 4 लोकांचं काम होतात आहे का नेहमीची ती बाबूशाही, मंगळवारी या, बुधवारी या, नंतर बघतो तुमचं काय काम आहे. तर आपण सगळे लोक ही जबाबदारीपूर्वक आपण काम केलं पाहिजे अशी अपेक्षा माझी आपल्याकडनं आहे. आणि मला आनंद होतोय की आज या गावामध्ये जवळपास 100% लोकांना घरं आपण देऊ शकलो आहे. त्याचबरोबर 90% लोकांना आपण बिरसा मुंडा सभागृहाचं आपण आता नूतनीकरण केलंय आणि एक चांगला हॉल केलेला आहे. पण ते हॉल सामान्याची सुद्धा जबाबदारी आपली आहे. बऱ्याच वेळा मी जसं सांगितलं सरकार आपलं नाहीच आहे, पण जाता जाता हॉलच्या भिंतीला लाथ मारून जा, एखादं लग्न आहे तर पंखा तोडून जा, हे सुद्धा आपल्या सामाजिक स्वास्थ्याला बरोबर नाही आहे. ST मध्ये बसले म्हणजे सीट थोडंसं पाडलं पाहिजे असंही काही गरजेचं नाही आहे. शेवटी ही देशाची नाही, देशाची तर आहेच आहे, पण तुमची माझी मालमत्ता आहे, कारण देश आपला आहे. आणि म्हणून आता आपल्यासाठी बिरसा मुंडा सभागृह हा नूतनीकरण केलं तर ग्रामपंचायती याला सांभाळलं पाहिजे. याच्या यथायोग्य लग्न किंवा असं समारंभासाठी काम झालं पाहिजे. इथे एक सुंदर अशी चावडी आपण तयार केली. या चावडीवर ही जागेवर दुपारी संध्याकाळी आपल्याला बसता येईल सावली झाल्यानंतर. आणि इथे काही चर्चा वगैरे ज्येष्ठ नागरिक 2-3 पाहिले मी, जुने लोक आहेत, माजी सरपंच आहेत, ते इथे गप्पा मारू शकतात. महिलांना इथे स्थान आहे, ते येऊ शकतात. मारुती मंदिरचं सभामंडप आहे, याला सुद्धा तात्काळ जाड्या वगैरे लावून बाजूचं मंदिर आहे, आमदार निधीमधनं दिलं होतं, त्याला तयार केलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये आपण जाड्या वगैरे लावतो. आमचं बांधकाम विभाग हे पुलाच्या बाजूला कड्या म्हणजे पाईप वगैरे लावतात, पण बंगालवाले लोक 100-200 रुपयासाठी घेऊन जातात आणि आपण मोटरसायकलवरनं जातो, ते बघतोय ते तोडतात आहे, पण कोणी त्यांना रोकत नाही, कोणी त्यांना टोकत नाही. तर याची आपण दक्षता आपण घेतली पाहिजे. गावाच्या चारी बाजूने आता बऱ्यापैकी डांबरीकरणचे रस्ते तयार झाले. आता इथला कर्लेचा रस्ता तयार झाला म्हणजे तुम्हाला कुठून वेगळे जाता येतं. मी तर नेहमीच तुमच्या गावाला सुराईवरनं आलो, पहिल्यांदा आज मांडणवरनं आलो. हा नवीन रस्ता काढलेला आहे आणि हा डांबरीकरण आपल्यासाठी होतं, खूप सुंदर रस्ता. शाळा, अंगणवाडी याचं आपलं दुरुस्ती झालं, याचं रंगकाम झालंय. गावात आपल्याकडे लाईटी बसवली, नाल्यावर तात्काळ पाईपची मोरी बसवण्यात आली. धरणापर्यंतचा रस्ता सुद्धा आता केलाय. मागच्या काळामध्ये मी आपल्याकडे 4 महिन्यापूर्वी ते साठवण बंधारे दिले होते, ते पण आता मला वाटतं पूर्ण झालेले आहेत आणि आता पाऊस पडल्यामुळे तो पाणी आणलेलं असेल. कर्ले ते अक्कलकोस रस्ता सुद्धा आपला प्रगतीपथावर आहे. अक्कलकोस ते खर्दे असाही रस्ता आपण मागे केलाय. अक्कलकोस ते मांडरचा आहेच आहे. आश्रम शाळा सुद्धा, इथे बरेच आमचे शिक्षक मंडळी आहे. ते कॉन्ट्रॅक्टर आलाय का आश्रम शाळेचं, थोडं लवकर करा, लवकर आपल्याला पूर्ण करून घ्यायचे, ते एकदम दर्जेदार करा, कारण तुमचं ते मुलं आता सध्या अडचणीमध्ये आहेत, थोडं घाई करून करा. आपण सबरी आवाजच्या माध्यमातून घरे दिली आहेत, काही विहिरी दिल्या आहेत आणि एकंदरीत आता
कधी कधी जे होतं ते चांगलं होतं. गव्हर्नर साहेबांचं निमित्त झालं, पण त्यामुळे का होईना एक 10 पावलं आमचा अक्कलकोट गाव पुढे सरकलेलं आहे. या गावाला मी पहिल्यांदा आलो पण अंधार इथे या गावात होता आणि इथे काहीच नव्हतं. मी ठरवलं बा यांना वीज लाईट वगैरे व्यवस्था ही करायची. पण मी आता माननीय गव्हर्नर महोदय येतील तेव्हा येतील, ते गावाला पाहतील तेव्हा पाहतील. पण जिल्हा प्रशासन म्हणून मी जिल्ह्याचे आमचे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या गावाचा पालकवर्ती जबाबदारी दिली आहे आणि दर 4 महिन्यामध्ये त्यांचा चक्कर इथे राहील आणि टप्प्याटप्प्याने या गावाला केंद्रित करून इथल्या मूलभूत सुविधा सुधारण्यासंदर्भात आम्ही पुढच्या काळात एक आराखडा तयार करू. जिल्हा परिषदचे माझे अनेक विभागांचे प्रमुख आहेत. सगळ्याच गावांचं प्रगती आपली झाली पाहिजे, तो प्रयत्न आपल्याला करायचा आहे. पण करत असताना एक अक्कलकोट गाव याला आपल्याला वेगाने त्याचा मागासलेपण दूर करण्याचा संकल्प आपण हा केलेला आहे. आम्ही या सगळ्याच गोष्टी आपल्याशी चर्चा केली, परंतु चावडीवर बसून हे लोकशाहीच्या माध्यमातून चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण होत असते. काय काय होतं या बाबतीतली माहिती मी आपल्याला दिली. आपल्याला काय सांगायचं आहे, मला कळलं की काल संध्याकाळी राज्यपाल महोदय येणार नाही आहेत ही बातमी तुमच्या कानावर आल्यानंतर गावाच्या लोकांमध्ये फार नैराश्य आणि नाराजगी झाली. तुमच्यामध्येच काय तर जिल्ह्याच्या पूर्ण प्रशासनमध्ये आणि मी कार्यक्रम आयोजकामध्ये सुद्धा एक प्रकारचं आपल्याला चिंता आणि नाराजगी झाली. परंतु हे होत असताना काल ज्यावेळेस आम्ही माहिती घेतली तर शिरपूरचं म्हणजे प्रांतांना आम्ही शिरपूरला पाठवलं. शिरपूरचं विमानतळ हे सध्या बंद आहे आणि वातावरण खराब आहे. आणि वातावरण खराब असताना, धावपट्टी खराब असताना ATC आणि म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि आपला वातावरण विभाग त्या दोघांचंही फार स्पष्ट भूमिका नसताना राज्यपाल महोदयांना इथे आग्रह करणं हे मलाही पटलं नाही. मी राज्याचा एक जबाबदार मंत्री आहे आणि म्हणून कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. कार्यक्रम आपल्याला फार आवश्यक होता, पण कार्यक्रमपेक्षा महत्त्वाचं राज्यपाल महोदयांची सुरक्षा होती. आणि नुकतंच आपल्या राज्यामध्ये एवढी मोठी हानी झाल्यानंतर ही रिस्क ही कोणी घेण्याची आपली मानसिकता नव्हती. आणि म्हणून आज न उद्या, उद्या न परवा 2-4-6 महिन्यानंतर जेव्हा वातावरण थोडं बरं होईल त्यावेळेस मात्र राज्यपाल महोदयांना आपण विनंती करून पाहू. त्यावेळेस ते येऊ शकतील असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. आणि आता ह्या निमित्ताने काय होईना बॉल हा रोलिंग झालेला आहे, म्हणजे विकास कामाला इथे चालना मिळाली. आणि मग इथेच काय तर सगळीकडे आपण आजच्या निमित्ताने एक संकल्प करूया की आपल्या देशाला महान बनवण्यासाठी, मजबूत बनवण्यासाठी सगळ्यांनी थोडे पावलं रोजच्या रोज आपण टाकत असलं पाहिजे. आपला कोणी मालक नाही आहे. ते इंग्रज गेले आता, कोणी मालक नाही. हे देश आपलं आहे, हे तुमचं आहे, माझं आहे. चांगलंही करायचं आपल्या हातात आहे, वांगलंही करायचं आपल्या हातात आहे. आपण जर कष्ट केला, आपण जर 2-2 पाऊल पुढे सरकलो तर आपलं गाव, आपला परिसर हे सगळं पुढे जाणार आहे. तुम्ही किंवा मी काही निमित्त नाही आहे. आपण केलं नाही तर कोणतरी करणारच आहे. पण आपण सगळ्यांनी आपापली जी काही जबाबदारी आहे, मग गावकऱ्यांनी स्वच्छता आहे तर तुमचं गाव आहे, इथे का रोज हे लोक येऊन काम करणार नाही. आपल्या गावाच्या गल्लीमध्ये कचरा फेकतोय, अंगणामध्ये फेकतोय, गटरीमध्ये माती टाकतोय, होता कामा नये. तर गावाच्या संदर्भात, स्वच्छता संदर्भात आपण सगळ्यांनी आपापली भूमिका निभावली पाहिजे. पावसाळा आला की झाडं लावले पाहिजे, 12 महिने झाडं जगवले पाहिजे, शेतातनं जास्तीत जास्त पिकवलं पाहिजे. पणन विभागाचा प्रयत्न आहे की चांगल्या भावामध्ये विकलं गेलं पाहिजे. हे सारी यंत्रणेला सगळ्यांनी मिळून, कारण मोठ्या प्रमाणात जिल्ह्याचे सर्व आमचे अधिकारी आहेत, त्यांनी खूप कष्ट केले आणि सगळी तयारी केली आहे. आणि या तयारीमधलं नक्कीच आनंद आपल्याला एवढा आहे. कार्यक्रम राज्यपाल महोदय नाही आले त्याचं थोडं मनामध्ये एक आपल्यामध्ये असताना, दुःख असताना, आज या निमित्ताने का होईना या सामान्य लोकांना त्यांचे 4 कामं हे पुढे सरकलं, हीच खऱ्या अर्थाने आनंदाची बाब आहे. मी आपलं सगळ्यांचं हृदयापासून अभिनंदन करतो आणि असंच काम आपल्या माध्यमातून चालत राहील ही अपेक्षा व्यक्त करतो. विशेषतः या आश्रमशाळेकडनं इथे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी
प्रयत्न केला पाहिजे की काही आमचे हे सगळे जे मुलं आहेत मुली आहेत यांना आपण मोठमोठ्या पदावर, कोणी शेतकरी, कोणी अधिकारी, कोण बिगारी, कोण मिस्त्री, कोण पोलीस, कोण हवालदार, कोण संगीतकार, कोण क्रिकेटर, असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना घडवा. जे काम करतील ते प्रामाणिक, इमानदारीने, कष्टाने करतील. कारण सगळे साहेब बनतील तर मजूर कोण बनेल, कोण शेतकरी बनेल. म्हणून सगळी भूमिका निभवण्यासाठी प्रत्येकाने काम केलं पाहिजे. पण जेही भूमिकामध्ये असतील तो सुखी असला पाहिजे, हाच आपला प्रयत्न असणार आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि आपल्या काही सूचना असेल तर जरूर आम्ही खुल्या मनाने आपल्या सगळ्यांची भूमिका, आम्ही सारे लोक आपली भूमिका ऐकण्यासाठी तयार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आमच्या इथं अक्कलकोस हे दुष्काळग्रस्त क्षेत्र आहे. भाऊ, या अक्कलकोस गावामध्ये आम्हाला आमचे गावातील काही पाण्याच्या समस्या सोडतील. भाऊ, गाडी आणली. चला.